जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसेच इतर जे काही अपडेट असेल तर ती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. की सध्या आपल्याला माहिती आहे की पवित्र प्रणालीवर जाहिरात जे आहे तर त्या जाहिरात अपलोड करण्याचं जे सध्या बघा काम आहे तर ते ह्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि मध्यंतरी जी काही मुदतवाढ आहे तर ती देखील सध्या देण्यात आली. तर आपल्याला माहिती आहे की जाहिरातीमध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा पद्धतीने जाहिरात आहे तर त्या सध्या अपलोड होत आहे. तर आतापर्यंत या ठिकाणी पवित्र प्रणालीवर ज्या काही जाहिरात आहे तर त्या नेमक्या कोणकोणत्या संस्थेच्या सध्या जाहिराती आले तर ते आपण ह्या ठिकाणी सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या जवळपासची जर संस्था असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी जर आली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स देता येईल. संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आतापर्यंत या ठिकाणी 30 तारखेपर्यंत जो काही डेटा आहे तर तो डेटा आपण बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये जे काही सध्या बघा इथं पवित्र पोर्टल रोस्टर अप्रूव्हल 2026-27 फेज 1 संदर्भात असणार आहे आणि हे 30/6/2026 पर्यंत ज्या काही जाहिराती आहे तर त्या जाहिराती सध्या बघा या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये काही ज्या काही सध्या बघा जाहिरात आहे तर ते वेगवेगळ्या जिल्ह्याच्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु ह्या संपूर्ण ज्या काही जाहिरात आहे ह्या जाहिराती जवळपास जो काही नांदेड विभाग आहे तर नांदेड विभागासंदर्भात आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही सध्या बघा मॅनेजमेंटचं नाव दिसतंय, बरोबर. ह्या ठिकाणी तुम्हाला मॅनेजमेंटचं नाव दिसतंय म्हणजे कोणत्या मॅनेजमेंटची जाहिरात सध्या आलेली आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी पुढे अजून जी काही मीडियम असणार आहे, जाहिरात नेमकी कोणत्या मीडियमची आली आहे, मराठी मीडियम, उर्दू मीडियम, हिंदी मीडियम, इंग्रजी मीडियम, बरोबर. त्यानंतर ह्या ठिकाणी स्टेटस दाखवत आहे, अप्रुव्हल आहे का, त्या संदर्भात नेमकं पुढे काय आहे. त्यानंतर जी काही जाहिरात देण्यात आलेली आहे तर त्या जाहिराती नेमकी या ठिकाणी इंटरव्ह्यू मध्ये आहे किंवा विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आहे, म्हणजे विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यू. आणि महत्वाचा या ठिकाणी जो काही ऍडव्हर्टाइजमेंटचा स्टेटस आहे तर तो पाठवण्यात आलेला आहे किंवा नाही, तर हे संपूर्ण आपण इथं बघणार आहोत, जेणेकरून तुमचा एक अंदाज येईल. तर ह्या ठिकाणी बघा जी काही मॅनेजमेंट तुम्हाला एकूण जवळपास 100 ह्या ठिकाणी बघा मॅनेजमेंट आपल्याला ह्या लिस्टमध्ये दिसत आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नावं दाखवतो मी, जेणेकरून तुमचं एक लक्षात येईल की ह्या ज्या काही संपूर्ण मॅनेजमेंट असणार आहे तर ह्या जिल्हा परिषद या ठिकाणी बघा माध्यमिक विभागाच्या ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला माहिती आहे की 6 ते 8 ची वेकेन्सी असते, त्यानंतर 9वी ते 10वी ची वेकेन्सी असते आणि 11वी ते 12वी ह्या ज्या काही वेकेन्सी असतात तर ह्या वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी संस्थेमध्ये, अनुदानित संस्थांमध्ये सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतात. आणि 1 ते 5 ची जी काही वेकेन्सी असेल तर ते आपल्याला जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, नपा असेल तर ह्या ठिकाणी सर्वात जास्त पाहायला मिळते. तर सध्या बघा ह्या ठिकाणी जे काही आलेल्या संस्था आहे तर इथं बघा पहिली नंबरची पंडित जवाहरलाल नेहरू एज्युकेशन सोसायटी नीला म्हणून एक या ठिकाणी आलेली आहे. ही संस्था या ठिकाणी असणार आहे मराठी मीडियमची आणि विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये या ठिकाणी न येता विथ इंटरव्ह्यू मध्ये सध्या बघा आलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी ज्या काही इंटरव्ह्यू जे असेल तर ते इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवाराची निवड तिथं बघा होणार आहे. त्यानंतर पुढची इथं आपण बघूया गीताई शिक्षण संस्था नांदेडची आहे. तर ह्याची देखील सध्या जाहिरात इथं आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू संदर्भात जाहिरात असणार आहे. त्यानंतर पुढची जी काही संस्था आहे ती संस्था तुम्हाला इथं दिसते, काय आहे ह्या ठिकाणी बघा, शिक्षण प्रसारक मंडळ हुडको न्यू म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर संत गोरा कुंभार शिक्षण संस्था ही देखील आलेली आहे. जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या देखील संस्था सध्या बघा या ठिकाणी नांदेडच्या मराठी मीडियमच्या सध्या बघा असणार आहे. आणि जाहिरात जी आहे तर ती विथ इंटरव्ह्यू मध्ये सध्या बघा आपल्याला ह्या ठिकाणी मराठी मीडियमची आलेली पाहायला इथं मिळते आहे. अजून पुढची संस्था तुम्हाला दाखवतो, ह्या ठिकाणी बघा भाऊसाहेब भोसले शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड. त्यानंतर ह्या ठिकाणी आहे श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ, बरोबर. ही देखील नांदेड जिल्ह्याचीच आहे. त्यानंतर पुढे आहे श्री या ठिकाणी बघा संस्कृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बरोबर. ही चिखलीची संस्था आपल्याला इथं बघा पाहायला मिळते. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था किनवटची देखील आलेली आहे. त्यानंतर रावसाहेब देशमुख नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ही देखील संस्था या ठिकाणी बघा इंटरव्ह्यूच्या जाहिरातीमध्ये सध्या आलेली आहे. त्यानंतर श्री बसवेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ ही कुठली आहे तर ह्या ठिकाणी बघा कामठा म्हणून त्या ठिकाणची संस्था आपल्याला पाहायला मिळते. ह्या ज्या काही संस्था आहे ह्या मराठी मीडियम संदर्भात या ठिकाणी जाहिरात ही जी आहे तर ती अपलोड इथं झालेली आहे आणि विथ इंटरव्ह्यूची जाहिरात सध्या असणार आहे, बरोबर. स्टेटस या ठिकाणी फॉरवर्ड दाखवत आपल्याला आहे. त्यानंतर पुढे अजून ज्या काही संस्था आहे त्या संस्था दाखवतो. ह्या ठिकाणी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ ह्या ठिकाणी आलेली संस्था आपल्याला पाहायला मिळते.
त्यानंतर महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी मुदखेड संदर्भात या ठिकाणी आहे. त्यानंतर श्री संत शिरोमणी संदर्भात या ठिकाणी बघा जी काही संस्था आहे शिक्षण प्रसारक मंडळ नांदेडचीच आहे, ही देखील सध्या इथं आलेली आपल्याला पाहायला मिळते जाहिराती संदर्भात. त्यानंतर इथं किसन शिक्षण प्रसारक मंडळ उमरा म्हणून आहे, बरोबर, नांदेड जिल्ह्यामध्ये ती संस्था देखील इथं विथ इंटरव्ह्यूच्या जे काही सध्या जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये यांची देखील आपल्याला संस्था पवित्र पोर्टलवर आलेली पाहायला मिळते. त्यानंतर जिजामाता ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ तालुका या ठिकाणी बघा जी काही लोहा आहे, तालुका लोहा त्या ठिकाणची आहे. श्री ह्या ठिकाणी विठ्ठलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ विठ्ठलवाडी लोहामधली आहे. त्यानंतर पुढची संस्था इथं बघूया आपण. त्यानंतर इथं 18 नंबरची संस्था तुम्हाला दिसते तुलजाई ग्रामीण विकास संस्था शेलवाडी तालुका लोहा, बरोबर, नांदेड जिल्ह्याची संस्था आहे. तर ह्या संपूर्ण आतापर्यंत बघितलेल्या ज्या संस्था आहेत तर त्या मराठी मीडियमच्या असणार आहे. जाहिरात जी आहे तर त्या अप्रूव्ह झालेल्या आहे आणि विथ इंटरव्ह्यू मध्ये सध्या बघा इथं जाहिरात असणार आहे. म्हणजे इथं तुमचं रिकमेंडेशन होणार आणि त्या ठिकाणी तुमची इंटरव्ह्यू सध्या बघा प्रक्रिया होणार आहे आणि त्यानंतर तुमची निवड तिथं सध्या होऊ शकते. त्यानंतर पुढे अजून तुम्हाला संस्था दाखवता, हे 18 संस्था झाल्या. या ठिकाणी तुम्हाला परत मॅनेजमेंटचं नाव दिसतंय. तर ह्याच्यामध्ये बघा जय जवान जय किसान शिक्षण प्रसारक मंडळ ह्या ठिकाणी आपल्याला दिसते. त्यानंतर महात्मा फुले ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ जवळपास या ठिकाणी बघा शेकापूर म्हणून आहे. त्यानंतर श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी काय आहे कंधार, बरोबर, तर त्या ठिकाणची आहे. श्री शिवाजी जी काही एज्युकेशन सध्या बघा सोसायटी आहे, म्हणजे या ठिकाणी 2 प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यात ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, एक म्हणजे मराठीची मीडियमची आणि उर्दू मीडियमची अशा दोन्ही मीडियमची आपल्याला जाहिरात सध्या इथं विथ इंटरव्ह्यूमध्ये आलेली पाहायला मिळते. म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये मराठी मीडियम देखील आहे आणि उर्दू मीडियम देखील आहे, तर अशा संस्थेमध्ये बघा 2-2 प्रकारच्या जाहिराती आलेल्या आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. तर उर्दू बांधवांसाठी देखील बघा महत्त्वाची इथं जी काही नांदेड जिल्ह्यामधली ह्या ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहे त्याच्यामधली जाहिरात तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर पुढे अजून इथं दिसते तुम्हाला संत गाडगेबाबा शिक्षण संस्था जी आहे या ठिकाणी बघा संत गाडगेबाबा शिक्षण संस्था. त्यानंतर ग्रामविकास शिक्षण संस्था चिखली श्री या ठिकाणी रामकृष्ण महाराज. त्यानंतर केंद्र एज्युकेशन सोसायटी. त्यानंतर आहे भारतीय सैनिक सहाय्यक दल, बरोबर, त्या संदर्भात या ठिकाणी संस्थेचं नाव आहे. त्यानंतर पुढं आहे बघा या ठिकाणी गजानन शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचं नाव आहे. त्यानंतर या ठिकाणी अशा बऱ्याचशा ज्या काही संस्था आहे प्रत्येक तालुक्याचं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये बघा काही संस्थेंच्या या ठिकाणी अशा पद्धतीने रिमार्क देण्यात आले. त्याच्यामध्ये जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात बघा कोणत्याही प्रकारची सध्या या ठिकाणी अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही. तर अशा देखील जाहिराती आपल्याला पाहायला मिळत आहे की त्यांची सध्या बघा या ठिकाणी एंट्री लेवल असेल किंवा जी काही सध्या त्यांनी अजून अप्रूव्हल त्या ठिकाणी बघा दिलेलं नसेल, तर अशा ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्था देखील आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये जवळपास जे काही एकूण ज्या संस्था आहेत तर त्या संस्था या ठिकाणी तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमचं एक लक्षात येईल. तर इथे नांदेड विभागामध्ये आतापर्यंत ज्या काही संस्था आलेल्या आहेत त्या संस्था म्हणजे या ठिकाणी बघा 93 म्हणजे 93 संस्थांचं ही जी काही यादी आहे तर ही 30 तारखेपर्यंत म्हणजे 30/6/2000 या ठिकाणी 26 ची अपडेट सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. लास्ट जी संस्था आहे तिचं नाव या ठिकाणी तुम्हाला बघू शकतात प्युपल्स अँड सायन्स कॉलेज या ठिकाणी एक स्टुडंट असोसिएशन, बरोबर, नांदेड. तर ती सध्या बघा इथं आलेली आपल्याला पाहायला मिळते. मराठी माध्यमाची अप्रूव्ह झालेली विथ इंटरव्ह्यूमध्ये आलेली संस्था सध्या इथं पाहायला मिळते. ह्या संपूर्ण ज्या काही वेकेन्सी असणार आहे तर ह्या वेकेन्सी बघा आपल्याला ज्या काही कॉलेज असेल, बरोबर, म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला या ठिकाणी 6 ते 8 त्यानंतर 9 ते 10 11वी आणि 12वीच्या ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या बघा ह्याच्या संस्थेमध्ये सगळ्यात जास्त पाहायला आपल्याला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने इथे उर्दू माध्यमाची, बरोबर, मराठी माध्यमाची, त्यानंतर इथे जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिराती सध्या बघा इथं अपलोड झालेल्या आहे. काही ह्या ठिकाणी रिजेक्ट देखील सध्या बघा झालेल्या आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. म्हणजे एकंदरीत ज्या ठिकाणी सध्या बघा एंट्री लेवल आहे तर एंट्री लेवलला देखील सध्या जाहिराती आहे. काही अप्रूव्ह झालेले आहे, काही नॉट अप्रूव्ह आहे, बरोबर. काहींच्या या ठिकाणी जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा भरलेली नाही, परंतु बऱ्याचशा या ठिकाणी ज्या काही संस्था आहे तर त्या संस्थांनी पवित्र प्रणालीवर जाहिरात सध्या बघा दिलेली आहे. म्हणजे एकंदरीत संस्थेंना या ठिकाणी आता कोणत्याही प्रकारचं जे काही सध्या शिक्षक पद भरती संदर्भात दुसरा मार्ग नसल्यामुळे, कारण GR जे आहे तर त्या GRच्या माध्यमातून
पवित्र प्रणालीज हा एक त्या ठिकाणी बघा मार्ग आहे, म्हणून जास्तीत जास्त वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी आपल्याला पवित्र प्रणालीवर ह्या ठिकाणी अनुदानित संस्थेची आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ही एक महत्त्वाची बघा एका विभागाची माहिती होती. अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विभागामध्ये आतापर्यंत किती संस्था सध्या बघा आलेल्या आहेत त्या देखील बघणार आहोत, कारण ह्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील मोठ्या प्रमाणावर सध्या बघा असणार आहे. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.